माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 126 ते 130. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. जनाकारणे देव लीळावतारी, बहुंता परी आदरे वेशधारी. तया नेनती ते जन पापरूपी, दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. भक्तांच्यासाठी भगवंत सहज देह धारण करून पृथ्वीवर प्रगट होतो. मोठ्या प्रेमाने तो नाना प्रकारच्या देहांचे वेश घेतो. अशा त्या भगवंताला जे ओळखत नाहीत ते पुण्यहीन, वाईट सद्भाव नसणारे पापमय समजावे. भगवान भक्ताची उपेक्षा करीत नाही. याचे वर्णन 6-7 श्लोकामध्ये केल्यावर श्री समर्थांनी या श्लोकामध्ये भक्त जीवनातील अतिशय महत्त्वाचा अनुभव सांगितला. श्री समर्थांचे म्हणणे असे की प्रत्येक भक्त गणिक भगवंताचा एक अवतार होतो. किंबहुना भगवंताच्या दर्शनाचे इतर मार्ग, भक्ती मार्ग यामध्ये हाच प्रधान फरक समजावा. इतर मार्गामध्ये भगवंत आपल्या स्थानाहून खाली येण्याचा प्रश्नच पुढे येत नाही. कारण ज्ञानी काय किंवा योगी काय, खोल चिंतनाने अथवा वृत्ती निरोधाने सूक्ष्मात शिरून भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचतात. भक्ताला तसे करता येत नाही. खऱ्या अस्तित्व निष्ठेने तो भगवंताला आर्त होऊन आव्हान करतो. त्या आव्हानाची डिग्री जरूर तेवढी वाढली की खुद्द भगवंतच आपल्या स्थानाहून उतरतो आणि भक्ताला प्रिय असलेल्या स्थूल देहाकाराचा वेश घेऊन त्याच्या जीवनात वावरतो. याचा परिणाम असा होतो की आपल्याला आपल्या घरातील माणसे जितकी तरी खरी वाटतात तितका सगुण भगवंत भक्ताचा खरा वाटतो. भगवंताच्या सतत सानिध्याचा अनुभव वर्णन करताना श्री समर्थ सांगता की जेथे जावे तेथे राम समागमी, आता कासया मी खंती करू ज्याची तो समागमनाचे, पाहता सुखाची घडी होय. भक्ताला लाभलेल्या अशा भगवंताच्या सानिध्यामध्ये त्याचे जीवन समाधानाने भरून जाते. समाधान मिळवण्याची सहज साध्य युक्ती आपल्यापाशी असताना माणसे तिचा उपयोग करीत नाही. याचा उद्वेग घेऊन श्री समर्थ त्यांना पापी व नष्ट म्हणतात. धरिले मना संगती सज्जनाची, जगी धन्य तो राम सुखी निवाला. कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, दे भावना राम बोधे उडाली. मनोभावना मनोवासना राम रूपी बुडाली. भगवंताच्या दिव्य गोष्टी ऐकता ऐकता जो त्याच्याशी तादम्य साधतो आणि भगवंताच्या दिव्य आनंदाने जो समाधान पावतो तो या जगात खरोखर धन्य होईल. भगवंताच्या ज्ञानप्रकाशाने मी देह आहे ही त्याची भावना नाहीशी होते. त्याच्या अंतर्यामातील साऱ्या वासना भगवंताच्या स्वरूपात विलीन होऊन जातात. माणसाच्या मनाचा एक प्रधान धर्म असा की त्याच्या सुखाला काहीतरी अवलंबन अवश्य लागते. ज्या वस्तूपासून अथवा व्यक्तीपासून आपल्याला सुख मिळेल ही कल्पना असते, तिच्या चिंतनात माणूस न कळत रमतो. श्री समर्थाचे सांगणे असे की माणसाने भगवंताला आपल्या सुखाचे अवलंबन करावे. ज्याचे सुख भगवंताच्या ठिकाणी केंद्रित होते तो स्वाभाविकपणे भगवंताच्या लीला प्रसंगामध्ये रूप गुण वर्णनामध्ये तल्लीन होतो. भगवंत स्वतः आनंद स्वरूप असल्याने त्याच्या चिंतनात जो तल्लीन होतो तो आपोआप समाधान पावतो. अशा भगवंताच्या आनंदाने समाधान पावलेल्या माणसाचे जीवन खरोखर धन्य होय. भगवंत जसा अनंत रूप तसाच तो चिन्मय होय. मह ज्ञान स्वरूप त्याच्या सतत चिंतनाने अज्ञान दूर होते. मी देह होय अशी भावना असणे हेच अज्ञानाचे लक्षण. भगवंताच्या अनुसंधानाने ते गळून पडते. अज्ञानामुळे मी अपूर्ण असे वाटते. आपली अपूर्णता घालविण्यासाठी अमुक माणूस हवे, अमुक नको असे सांगतो. या वृत्तीला वासना म्हणतात. भगवंत जसा आनंद रूप व ज्ञानरूप तसाच तो पूर्ण रूप स्वरूप देखील. अपूर्णाने पूर्ण व्हावे असे म्हटले की पूर्ण त्या अपूर्णाला आपल्यामध्ये सामावून घेते. अपूर्ण राहत नाही म्हणून त्याची वासना शिल्लक उरत नाही. भगवंताच्या चरणी मनास गुंतवले तर ते तन्मय होते. मना वासना वासुदेवी वसोदे, मना काम संगी न सोदे. मना कल्पना वाऊ गीते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे.
वासुदेवी भगवंताच्या ठिकाणी. सज्जना मना, आपल्याला भगवंत हवा अशी वासना ठेवायला हरकत नाही, पण कामवासना तृप्त करण्याची वासना ठेवू नकोस. त्याचप्रमाणे वासना तृप्तीच्या नादी लागून भरमसाठ कल्पना करू नकोस. हे सारे साधण्यास संताचा सहवास कर. जोपर्यंत आपण अविद्येच्या अंमलाखाली वावरतो तोपर्यंत आपल्या अंतरामध्ये वासना येणारच. वासना जर येणारच असेल तर ती भगवंताबद्दलची असावी, ती कामवासना तृप्त करण्याबद्दलची नसावी. काट्यानेच काटा जसा काढावा तसे भगवंताबद्दलच्या वासनेने इतर साऱ्या वासना निर्मूल कराव्या. या प्रक्रियेमध्ये भक्ती मार्गाचे मर्म सापडते. वासना माणसाला चैन पडू देत नाही, ती तृप्त करण्यासाठी काहीतरी कर्म करायला लावते. कर्म करायचे म्हटले की जगाशी संबंध येतो. जगाचा उपयोग करून आपली वासना कशी तृप्त करून घ्यावी यासाठी माणूस कल्पना करीत सुटतो. त्यामुळे त्याच्या मनाला स्वस्थता मिळत नाही. हे सर्व टाळण्याकरिता माणसाने संताचा सहवास करावा, आपली वासना भगवंताला निवेदन करावे, मग मनाने स्वस्थ व्हावे. ही युक्ती संतच शिकवतात. गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत हो निराय. सज्जनांच्या या संताच्या संगतीने दुष्ट बुद्धीच्या माणसाची बुद्धी पालटून ती शुद्ध बुद्धी होते. म्हणून अखेर उत्तम गती हवी असेल संत सहवास करावा. कामवासना जीवनाची नासाडी करते. यासाठी माणसाने मनाच्या ताब्यात राहू नये. संताच्या दृष्टीने जगात माणसाचे वर्ग दोन, एक वर्ग शुद्ध बुद्धीच्या माणसाचा, दुसरा वर्ग दुष्ट बुद्धीच्या माणसांचा. माणसाची सुधारणा करण्यास त्याच्या बुद्धीमध्ये फरक करावा लागतो. बुद्धीमध्ये फरक घडवून आणण्याचे अनेक उपाय आहेत, पण त्यामुळे बुद्धीमध्ये वरवरचा बदल घडतो. ती मुळापासून सुधारत नाही, तिला अगदी आमूलाग्र बदलण्याचा एकच रामबाण उपाय, तो म्हणजे संतांचा सहवास होय. बुद्धी शुद्ध झाली की विचार शुद्ध होतात. शुद्ध बुद्धी विचार करणारा माणूस आतून शुद्ध बनतो. आतून स्वच्छ असणाऱ्या माणसालाच अखेर उत्तम गती प्राप्त होते. श्री समर्थाच्या काली काय नाता काय, पैसा काम वासना यांनी समाजातील चांगल्या चांगल्या माणसांना भ्रष्ट केले असे उघड दिसते. ज्या बुद्धीच्या भूमिकेवर कामवासनेचा भोग आनंदाची झळक दाखवतो, त्या कारणाने तिच्या पायी माणूस आपले सगळे शहाणपण विसरतो, अक्षरशः लाचार होतो. कामवासनेचा अनावरपणा कमी व्हावा, तिच्या भोगामधील उच्छलपणा मर्यादित राहावा, यासाठी प्रत्येक समाज धर्माची, नीतीची, लौकिकाची बंधने घालतो. पण एवढ्याने भागत नाही. निदान भगवंताचे सुख ज्याला मागायचे त्याने एवढ्या बंधनावर संतुष्ट राहून चालणार नाही. कामवासनेचे वास्तव्य जितके देहाच्या अवस्थेमध्ये असते तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक ते मनाच्या अवस्थेत असते. वासना भोगण्यास शरीर उद्दीप्त झालेले असेल, मन तेथे नसेल तर त्या भोगण्यात रस निर्माण होत नाही. शिवाय मनात ती वासना नसेल तर देह तितका उद्दीपित होणार नाही. म्हणून कामवासना जिंकण्यास मनाला भगवंताकडे गुंतवून त्याची आनंद भोगण्याची कल्पनाच बदलणे हा उत्तम उपाय होय. देहातून सुख घेण्याची वृत्ती बदलली की आनंद भोगण्याची कल्पना बदलते. हे साध्य होण्यास वृत्तीच्या मागे जाऊ नये असे श्री समर्थ सुचवतात. वृत्तीच्या पलीकडे राहून तिच्याकडे पाहणे याला मनातील होणे असे म्हणतात. मना अल्प संकल्प तोही नसावा, सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. जनी जल्प विकल्प तोहीच जावा, रमाकांत एकांत काळी बजावा. मना जे अपूर्ण आकुंचित आहे त्याबद्दल निश्चय नसावा, त्याच्या उलट जे पूर्ण विशाल त्याबद्दल निश्चय मनामध्ये वागवावा. उगीच बडबड करू नये, संशयाला जागा येऊ देऊ नये. एकांतात बसून भगवंताचे चिंतन करावे. उपनिषदामध्ये ब्रह्मस्वरूपाला सत्य अथवा भूमी म्हटले, तर या दृश्य जगाला असत अथवा अल्प म्हटले. या दोघांपैकी जे संपूर्ण खरे असा आपला विश्वास, त्या संबंधी आपल्या मनात संकल्प उठतात. श्री समर्थांचे सांगणे की सच्चिदानंद ईश्वर तेवढा संपूर्ण सत्य असल्याने त्याला आपले मन चिटकावे.
असे की मग भगवंताचेच संकल्प उठतील. चला, कालाने बांधलेले हे दिसणारे जग सत्य असत्य यांचे मिश्रण असल्याने त्याला आपले मन चिकटले तर स्वार्थाचेच संकल्प उठतात. आपण स्वल्प म्हणजे आकुंचित बनतो. अंकुचितपणामध्ये समाधान मिळणे शक्य नसते. वायफळ बोलण्याने माणसाची फार मानसिक शक्ती नष्ट होते, खर्च होते. व्यवहारात बोलल्याशिवाय चालणार नाही, पण वाजवीपेक्षा अधिक बोलण्याने व्यवहार बिघडणार पण नाही. त्याचप्रमाणे विवेकाला धरून असणारा संशय योग्य असतो, परंतु संशयी वृत्तीने निर्माण केलेला संशय मनाच्या स्थिरतेला हानिकारक असतो. संशय घेणाऱ्या माणसाला चित्ताची स्थिरता येणेच शक्य नसते. म्हणून जल्प आणि विकल्प टाळणे जरूर होय. जीवनात कोणतेही मोठे काम पार पाडण्यास एकांत चिंतन अति आवश्यक. दासबोधामध्ये श्री समर्थांनी स्पष्ट सांगून ठेवले की जयास एकांत मानला, अवघा आधी कळे त्याला, त्या वेगळी वडीलपणाला ठावची नाही. 18 समास 10 ओवी 50. एकांतात मन जितके एकाग्र होऊ शकते तितके ते लोकांतात होऊ शकत नाही. एकाग्रतेशिवाय मनाचे ज्ञानार्जनाचे सामर्थ्य वाढत नाही. या कारणाने सर्व थोर माणसे अर्थात साधू संत देखील जीवनातील काही काळ तरी एकांतात काढतात. श्री समर्थांचे सगळेच काही और असल्याने एवढा प्रचंड लोकसंग्रह करून पुन्हा आपला एकांत काही त्यांनी सोडला नाही. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील श्लोक बघूया. श्रवण केले तर बोला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.